ओम साईराम मैत्रिणींनो, घे बरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पहा, आज आपण जो ब्लाऊज बनवणार आहोत त्याची तयार उंची आहे आपली 14 इंच। त्यामध्ये आपण +1 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे 15 इंचावरती। ह्याचा शोल्डर घेतलेला आहे आपण 5.5 इंचावरती आणि मुंडा घेतलेला आहे हे पहा 5.5 इंचावरती। दोन्ही साईडने 5.5 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे। 8.5 इंच ही पहा याची चेस्टची चौथा पार्ट येतो। 8.5 इंच चौथी छातीच्या मापाचा हा ब्लाऊज आहे। आता हे पहा, आपल्याला काय करायचं आहे, आता ह्याच्यामध्ये नेक घ्यायचा आहे आपल्याला 11 इंच। 11 इंच ह्याची गळ्याची उंची आहे, तर प्लस आपण याच्यामध्ये अर्धा इंच केलेला आहे, म्हणजे 11.5 इंचावरती आपण असं मार्क करून घेतलेलं आहे। आता ह्याची गळ्याची जी रुंदी आहे ती पहा आपल्याला घ्यायची आहे इकडे 2.25 इंचावरती। 2.25 इंच अंतरावरती आपण गळ्याची रुंदी घेणार आहोत। आणि खालच्या साईडला या बाजूने पहा, इथे आपण 3.5 इंचावरती मार्क करून घेणार आहोत। वरच्या साईडला 2.25 आणि खालच्या साईडला 3.5 इंचावरती असं आपण मार्क करून घेतलेलं आहे। आता हे पहा, आपल्याला असं दोन्ही पॉईंट सरळ जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे। त्याचा शोल्डर तुम्ही 5 इंचावरती घेतला तरी चालेल आणि 5.5 इंचावरती घेतला तरीही चालेल। मी 5.5 इंच घेतलेला आहे, कारण त्यांना थोडी शोल्डर पट्टी रुंद हवी होती त्यामुळे। आता हे पहा, खालच्या साईडने आपल्याला इथे 2.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। सेकंड इथे 2.5 इंचच करायचं आहे। 2.5 इंचावरती इथे असे आपल्याला 2 मार्क्स करून घ्यायचे आहेत। आणि खाली आपण 3.5 इंच घेतलं होतं त्याच हिशोबाने इथे 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे। आणि या साईडलाही इथे पहा 3.5 इंचावरतीच मार्क करून घ्यायचं आहे रुंदी आपल्याला। अशा पद्धतीने सोपं जाईल तुम्हाला। किंवा मग आपण जी रेषा मारून घेतलेली आहे त्याच्या बाहेरच्या साईडला अर्धा इंच घ्यायचं आहे। तुम्हाला जे व्यवस्थित वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करून घेऊ शकता। आणि हलक्या हाताने पहा आपण मटका शेप देतो त्या हिशोबाने याला हलकंसं असं आतल्या साईडने अर्धा इंच घेऊन असं कर्व शेप देऊन घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला असं व्यवस्थित मार्क करून घ्यायचं आहे। इथेही आतल्या साईडला पहा तुम्हाला अर्धा इंच असं बरोबर यायचं आहे आणि तिथूनच असं आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे। इथे ड्रॉ केलेलं आहे त्या हिशोबाने घेऊ नका। बाहेरच्या साईडला जिथे आपण अर्धा इंच काढलं होतं त्याच्या हिशोबाने घ्यायचं आहे। पहा अर्धा इंच बरोबर आपल्याला बाहेर यायचं आहे आणि हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण मार्क करून घेतलं। आता अस्तर आणि मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि कमरेच्या साईडला पट्टी जोडून घ्यायची आपल्याला व्यवस्थित अशी। दोन्ही कपडे व्यवस्थित सरळ करून घ्यायचे आणि त्यावरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे। खालचं वरचं कपड्याचं मार्क कसं आहे ते व्यवस्थित बघायचं आहे। डिझाईन जशी असते खालच्या साईडला बॉर्डरची त्या हिशोबानेच पहा तुम्हाला लावून घ्यायचे आहे। आणि एक्स्ट्राचं जे मेन फॅब्रिक आहे आपलं ते आपल्याला आता हे कट करून टाकायचं आहे। अर्धा इंच बरोबर आपण हे कमरेच्या साईडला दाबून घेतलेलं आहे शिलाईमध्ये। हे व्यवस्थित लक्षपूर्वक पाहायचं आहे। हे पहा, आता जशी आपण डिझाईन मार्क केली होती बरोबर त्यावरतीच आपल्याला व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। अर्धा इंच जे आपण बाहेर घेतलं होतं तिथे बरोबर असा कर्व शेप आला पाहिजे या हिशोबाने घ्यायचं। सुईमध्ये ठेवायची आणि त्यानंतरच कपडा फिरवायचा आहे। हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला जसं मार्क केलेलं आहे तसा हा नेक पूर्ण करून घ्यायचा आहे। जिथे जिथे कर्व शेप दिलेला आहे तिथे लक्षपूर्वक अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। खूप सुंदर असा ट्रेंडिंग एकदम मस्त असा हा नेक आहे। घातल्यानंतर खूप सुंदर वाटतो, वेगळा काहीतरी लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा, जशी त्या साईडने आपण शिलाई देऊन घेतली होती सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथेही देऊन घ्यायची आहे। दोन्ही साईडला बरोबर असं व्यवस्थित नेकला अशी फिनिशिंगमध्ये शिलाई देऊन घ्यायची आहे। काठपदर साडीवरती किंवा आपण नॉर्मल जे आपले ब्लाऊज पीस असतात त्यावरती ही डिझाईन बनवू शकतो। हे पहा, व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई आपली देऊन झालेली आहे। आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे। प्रत्येक वेळी सांगते त्याच पद्धतीने अर्धा इंच आपल्याला आतमध्ये कपडा ठेवायचा आहे आणि त्यानंतरच कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। दोन्ही बाजूनी पहा जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तेवढं कट करायचं आहे। व्हिडिओला आपल्या नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगावं लागत आहे। आता पाहणारे खूप कमी झाले, जेवढे सबस्क्रायबर आहेत तेवढेही व्हिडिओ पाहत नाही आहेत। तुम्हाला नवीन काही पाहण्याची इच्छा असेल तर तेही सांगा नक्की कमेंट करून। तुम्हाला जे हवं ते दाखवण्याचा प्रयत्न करेल। कुठली डिझाईन हवी आहे तुम्हाला, कुठली कटिंग हवी आहे, प्लीज एक कमेंट नक्की टाका।
आता जिथे जिथे पहा आपण कर्शप घेतला आहे तिथे तिथे आपल्याला असे हलके नॉचेस देऊन घ्यायचे आहेत. नवीन काही शिकायचं असेल, कुठला नेक हवा असेल तर त्यासाठी नक्की कमेंट करा. कुठली कटिंग हवी असेल तर त्यासाठीही कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ टाकेल. की पहा अशा पद्धतीने आपण आता हलके हलके नॉच देऊन घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्याला सरळ करून घ्यायचं आहे. हे पहा आपण सरळ कपडा करून घेतलेला आहे आणि जशी नेक आपण केला होता त्याच पद्धतीने व्यवस्थित असा आपल्याला कपडा सरळ करून घ्यायचा आहे. आणि आहे त्याच्यावरती दोन्ही कपडे, खालचा अस्तरचा कपडा आणि वरचा मेन फॅब्रिक बरोबर एकसारखा करून घ्यायचा आहे आणि त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी. तुम्हाला इथे लेस आवडत असेल तर तुम्ही लेसही अटॅच करू शकता, नाही आवडत असेल तर फक्त शिलाई देऊन घेतली तरीही चालणार आहे. हे पहा जिथे जिथे कर्शेप येतो आहे तिथे व्यवस्थित लक्षपूर्वक करायचं आहे. ह्याला मी कुठे पहा कॅनव्हास नाही वापरलेला, काही नाही, तरीही पहा गळ्याची फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे. जाडसर असा कपडा आहे त्यामुळे याला कॅनव्हास नाही लावला तरीही व्यवस्थित अशी डिझाईन ही आपली बसणार आहे. फक्त नेक ड्रॉ करताना आणि जेव्हा आपण मेन पहिल्या वेळेस शिलाई देतो ना ती फक्त लक्षपूर्वक द्यायची आहे आपल्याला. बरोबर सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते. इथे कसे काने कोपरे कसे आहे ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहेत आणि जिथे शेप आहे तिथे बरोबर आपल्याला असं फिरवून कपडा व्यवस्थित करूनच शिलाई देऊन घ्यायची आहे. एवढं फक्त लक्षात ठेवायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपल्याला एक वेळा अशी नेकला आपल्याही आपण शिलाई देऊन घेतलेली आहे. आता साईडच्या कमरेच्या साईडनेही एक दाब शिलाई देऊन घ्यायची. कमरेच्या साईडला दाब शिलाई देऊन झाली की साईडच्या दोन्ही मेन फॅब्रिक आणि अस्तरला शिलाई देऊन घ्यायची व्यवस्थित अशी आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं. हे पहा अशा पद्धतीने नेक हा रेडी झाला. आता याच्यावरती आपण डबल एक शिलाई देऊन घेणार आहोत. 1/2 इंच अंतर ठेवायचं आहे आणि परत डबल एक आपल्याला अशी व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. त्याने गळ्याचा लुक छान दिसतो. सिंगल शिलाई द्यायची नाही, डबल द्यायची. हे पहा अशा पद्धतीने दाखवली आहे तशी आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. डबल शिलाई दिल्यानंतर जरा त्याला जाडपणा येतो, पलटी होत नाही ब्लाऊज कुठलाच, दिसायला फिनिशिंग खूप सुंदर दिसते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपल्याला त्याला एक डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. जसा नेक आहे तिकडे फक्त 1/2 इंच अंतरमध्ये ठेवायचं आहे आणि दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करते. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित अशी आपण नेकला शिलाई देऊन घेतलेली आहे. पहा पूर्ण शिलाई देऊन झाली. आता आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे. त्याच्यावरती आपण बॅकचे टक्स देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने आपला हा नेक रेडी आहे. आता हे पहा 4 इंच आपण मध्ये अंतर घेतलेलं आहे आणि 3.5 इंच उंची घेतलेली आहे टक्सची. अर्धा इंच दोन्ही साईडने दाबायचं आणि व्यवस्थित असं टक्स देऊन घ्यायचं आहे. जेव्हा आपण सिंपल नेक बनवतो त्यावेळेस आपल्याला 3.5 इंचच फक्त टक्सची उंची घ्यायची असते आणि ज्यावेळेस आपण बोटनेक बनवतो तेव्हा आपल्याला 5 इंचावरती टक्स घ्यायचा असतो. टक्सची उंची हे नक्की लक्षात ठेवायचं आहे. बोटनेक ब्लाऊजमध्ये टक्सची रुंदी पण वाढते. इथे आपण 4 इंचावरती टक्सची रुंदी घेतो तर तिथे आपल्याला 5 इंचावरती टक्सची रुंदी घ्यायची आहे आणि खालचे वरचे व्यवस्थित कपडा सरळ असा पाहून वरून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे पण 1/2 इंचावरतीच आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित अशी कमरेची फिनिशिंग येते कमरेच्या साईडला ब्लाऊजची. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण आपला हा नेक रेडी झाला. आता आपण ह्याच्यावरती मणी लावून घेणार आहोत. तुम्हाला जर लेस आवडत असेल तर तुम्ही लेसही लावा, नसेल आवडत तर मणी लावून घ्या. ही पहा आता याच्यावरती गोल्डन पाइपिंग केली तरी सुंदर दिसते किंवा अशी डायरेक्ट पलटी केली पट्टीची तरीही चालते. आता इथे आपण छोटे छोटे मणी लावून घेणार आहोत. एक मणी तुम्हाला मी लावून दाखवत आहे. हे पहा अशा पद्धतीने आपल्याला एक मणी लावून घ्यायचा आहे. तुम्ही मोठे साईजचे थोडे स्टोन लावले तरीही चालणार आहे किंवा अशी छोटे मणी लावले तरीही चालणार आहे. तुमच्या चॉईसवरती आहे तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे ते. हे पहा अशा पद्धतीने आपण आता ह्याला 2-3 वेळा टक करून घेणार आहोत व्यवस्थित असं, म्हणजे मणी तुटत नाही. सिंगल शिलाई दिली तर पटकन धागा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला 2-3 वेळा टक करून घ्यायचं
त्यानंतर मागच्या साईडला याला फिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. 2-3 गाठ देऊन घ्यायच्या म्हणजे व्यवस्थित असं फिक्स होणार आहे, ते निघणार नाही आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्याला एक मणी अटॅच करून घेतलेला आहे. असेच आपल्याला जिथे जिथे कॉर्नर आहेत पहा, जिथे आपण शेप दिलेला आहे, कर्व शेप केलेला आहे ब्लाऊजच्या डिझाईनला, तिथे तिथे आपल्याला एक एक मणी लावून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दिसतो त्यापेक्षाही समोर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसत होता. हे पहा, आता जिथे जिथे आपण कर्व शेप घेतलेला आहे तिथे तिथे आपल्याला असे मणी लावून घ्यायचे आहेत. आता मी पूर्ण मणी लावून घेतलेले आहेत. हे पहा, अशा पद्धतीने 5 मणी आपले बसलेले आहेत. हे मी याला लावलेत.